आम्ही प्रचारादरम्यान फिरते वेळी मला खूप त्रास झाला. म्हणजे सगळं कुठे रस्ते नाही आहे. सव्वाच्या सव्वा काहीतरी घोषणाबाजी खोटी आश्वासन देत आहे. फोंडा शहर असून सुद्धा फोंड्यामध्ये ज्या सुविधा हव्या त्या मला बिलकुल दिसत नाही. वाद जरी भली असेल तुमची तरी पायवाट तुमची वाढू नका. अनेक प्रश्न आहेत. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मला. याचबरोबर आता जर बघितलं तर तुमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत तर ते दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार एकाने एक जे भाजपचे बंडखोर उमेदवार आहेत तर दुसरे शिवसेना या चिन्हावर लढवत आहेत. तर नेमकं तुम्हाला त्यांचं सत्ताधारी वारंवार तुमच्या मगासपासून बोलण्यात आलं की सत्ताधाऱ्यांवर तुमचा रोष आहे, तर त्यांचं आव्हान तुम्हाला कितपत वाटतं? हे बघा, मी कोणालाच कमी समजत नाही. सत्ताधारी आता आहेत, ज्यांच्याकडे युतीचं तिकीट गेलं आहे तेच सत्ताधारी म्हणायचे. आता अपक्षावर बोलण्यात काय मला काहीच संबंध येत नाही. जे सत्ताधारी आहेत ते गेले 8 वर्ष सत्ताधारी आहेत ना, त्यांनी जर कामं केली असती तर मी आज उमेदवाराला उभंच राहिलो नसतो उमेदवारीला आणि जनतेने मला स्वीकारलं नसतं. सत्ताधाऱ्यांनी काम केलं नाही, इथली कामं होत नाही. लोक जनतेचा आवाज ऐकून मी इलेक्शनला समोर गेलो. जनता जनार्दन काय निर्णय देईल त्याला आम्हाला मान्य आहे ना, आणि मी त्यांना कमी समजतोय कुठे. ते आज अनेक वर्ष जे उमेदवार आहे हे 40 वर्ष ह्या ना त्या कारणाने सत्तेतच आहे. आता काल ते भाजपमध्ये होते, काल आले त्या चिन्ह लढवायला पक्षात प्रवेश करून. आज पक्षात प्रवेश केला आणि लगेच त्याला चिन्ह मिळालं. मग ते सत्ताधार आहे ना, ते इतर त्यांचे पालकमंत्री त्यांचे, शिंदे पण त्यांचे, सत्ताधारी सगळे तेच आहेत. अपक्षावर मी कसं बोलणार? अपक्ष अपक्ष आहे. एकूणच या निवडणुकीत शेवटच्या या आपल्या मुलाखतीच्या टप्प्याकडे जाताना या निवडणुकीत प्रचारात सगळ्यात सुरुवात तुम्ही अगोदर केली, आघाडी घेतली, एकदम अंतिम टप्प्याच्या दिशेने तुमच्या प्रचाराची वाटचाल चालू आहे. गावागावांमध्ये तुम्ही दिवस रात्र पिंजून काढताय, मतदारांच्या गाठीभेटी घेताय. तर काय मतदारांच्या प्रतिक्रिया तुम्हाला प्रत्यक्ष गाठीभेटी घेताना मिळाल्या? मतदार एकच म्हणताय, आम्हाला बदल हवाय. 100% आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहणार. आमचे जे रस्ते नाही, पायवाटा नाही, रस्ते लोकांनी अडवलेले आहेत, ह्या प्रश्नांना हा गंभीर प्रश्न आहे. वाट कोणाची कोण अडवू शकत नाही. प्रत्येकाच्या जमिनीतनं कुणाला कुणा कुठे जावं लागतं, हा गंभीर प्रश्न आहे. तुमच्या माध्यमातून मी सगळ्या जनतेला, मायबाप सिंधुदुर्गच्या जनतेला सांगतोय, या जिल्हा परिषद मतदार वाट कोणीच कोणाची अडवू नका. माझी विनंती आहे. वाट हा मूलभूत गरजेचा प्रश्न आहे. प्रत्येकाच्या जमिनी, प्रत्येकाच्या जागेतून रस्ता महामार्ग गेलाय, पायवाटा गेलाय. वाट जरी भली असेल तुमची तरी पायवाट कोणची वाढू नका. पायवाट हा सगळ्यात महत्वाचा. आज कित्येक लोकांचे असे आकडे घातलेले आहेत, माझ्या जमिनीतून जायचं नाही. लोकांचं असं म्हणणं आहे माझ्याकडे की तुम्ही सदस्य झाल्यानंतर आमच्या वाटेचा प्रश्न सोडवा, आमच्या घरात आता काळोख आहे, लाईटीचा प्रश्न सोडवा, आम्हाला पाणी दिलं नाही आहे. आता तुम्हाला आणतो या जे घाटावरचे लोक म्हणजे फॉरेस्टचे लोक आमच्या या मतदारसंघात खूप ठिकाणी विस्थापित झाले. उदाहरणार्थ आमच्या घोणसेल रोडला आमचे अबू पटेल साहेब आहेत, त्यांच्या बॅक साईडला माझी जमीन आहे. त्या समोर एक गाव बसलं आहे. ते सगळे हे जिवल्या बिजिवल्याचे लोक, दाजीपूर असेल, अभयारण्य असेल, तिथले सगळे लोक विस्थापित. ते म्हणून साहेब आम्हाला पाणीच दिलेलं नाही. आमचं मतदान करून घेतलं मतदानासाठी, पण आम्हाला आज ताग्यात पाणी दिलं नाही. त्या लोकांची खंत आहे. मग ते आता 5-7 वर्ष आली, ते लोक विस्थापित झाले. मग तिथे सत्ता त्यांचीच आहे ना, सत्ताधाऱ्यांची सत्ता आहे. माझा सत्ताधाऱ्यांवर रोष आहे की सत्ताधाऱ्यांनी कामच केलेलं नाही. ते लोक जे बसलेले आहेत ते घरपट्टी भरतात, तुम्हाला महसूल देतात, घरभाडा भरतात. मग तुम्ही त्यांना पाणी का अडवलं? तुम्ही मूलभूत गरज आहे, लाईट, पाणी, गटर, मीटर. मग हे त्यांना दिलेलं नाही. त्यांनी मला काल सांगितलंय, माझे काही लोक आले होते की साहेब आमचा पाण्याचा मोठा जलद प्रश्न, आम्हाला नळच देत नाही, कनेक्शन देत नाही. कारण हे काम खूप चांगलं आणि मोठं काम आहे, पण ते ग्रामपंचायत हातात घेऊन केलं पाहिजे होतं. तुम्ही त्यांची पट्टी घेताय, त्यांचा महसूल घेताय, तर त्यांना तुम्ही सुविधा दिली पाहिजे. ते लोक माझ्याकडे आले नसते. अनेक प्रश्न आहेत. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मला. मी त्या मायबाप जनतेवर विश्वास ठेवूनच याच्या समोर गेलो आहे. मी 6 महिने, तुम्ही तर आत्ता म्हणताय, मी 6 महिने या सगळ्या मतदारसंघामध्ये फिरलो, लोकांच्या भावना ऐकून घेतल्या. मी माझ्या जिल्हाध्यक्षांना सांगितलं की साहेब अशी अशी लोक म्हणतायत, मला खरोखर उभं राहायची इच्छा आहे,
लोकांचे प्रश्न खूप आहेत आणि कोण काम करत नाही. अनेक वर्ष याच्या रस्त्यावर अनेक लोक इथे मेलेले आहेत. या किराच्या म्हणजे वैभववाडी तिट्यापासून तर या नांदगाव फाट्यापर्यंत अनेक लोकांचे मृत्यू झालेले आहेत खड्ड्यामध्ये. अनेक लोकांचे मेंदू बाहेर आलेले मी बघितले आहेत. त्या ITI कॉर्नरला त्या क्रशरमुळे एखादा मेंदू बाहेर आला होता वाळूची क्रश जाऊन. मी तो विषय आता बोलणार नाही क्रशर, तर मी योग्य वेळी आमचं इलेक्शन नंतर घेईन तो विषय. खूप विषय आहेत मायनिंगचे, मी ते आता तुमच्या या विषयात बोलणार नाही. मला विकासावर बोलायचं आहे. तर या अनेक गोष्टीला लोकांना सामोरं जावं लागतं आहे. जवळजवळ 1.5 किलोमीटर शेतातनं लोकांना चालत चिखलातनं जावं लागतंय. हे काल मी स्वतः प्रचाराला फिरते बघितलंय. रस्ते नाहीत तिकडे, पायवाटा आहे, पायाखाली जनावरं, सरपटणारी जनावरं आहेत. त्यांचा मोठा प्रश्न आहे आमच्या या जिल्ह्यामध्ये, पण त्याची कोण काळजी घेत नाही. मी काल तिकडे पिंपळवाडी हरकूर रोडला असा त्या साईडला फिरलो. जवळजवळ एक घर 1-1.5 किलोमीटरवर असं आहे, एकटंच घर. पण मी गेलो तिकडे त्यांच्याकडे, मी नाही म्हटलंय का जाऊ. त्या पायवाट्यानं चलते वेळी असं खड्ड्यातनं खालीवर असं अक्षरशः घामागून झालं होतं मी. कारण रस्ता नाही, आणि रस्ता जे नाही आहे, हा जो काही विकास सांगताय हा भकास आहे. विकास बिलकुल नाही आहे. विकास फक्त सत्ताधारी जे लोक आहेत त्यांचाच झाला. मी आवर्जून सांगतोय, आम्ही आज प्रचार यंत्रणेला पण भाग आहे, पण आम्ही सामोर जातोय. आम्ही स्वतःच्या जीवावर स्वतःच्या ताकदीने आम्ही या इलेक्शनला सामोर गेलो. आमच्याकडे अजिबात कुठली यंत्रणा, शासकीय यंत्रणा म्हणा, प्रचार यंत्रणा म्हणा, आमच्या बाजूने कोणच नाही तशी. सगळं जग सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आहे. तरी पण आम्ही चाललोय. जे काय होईल ते जनतेच्या दरबारात न्याय होईल, आणि जो पण न्याय होईल तो आम्ही स्वीकारू. न्याय मागू ना त्याच्याकडे, आम्ही तो न्याय स्वीकारू. जनतेचा न्याय हा सगळ्यात महत्वाचा न्याय आहे. ही जनता जनार्दन मायबाप आमची जनता ही सर्वश्रेष्ठ आहे. आम्ही बाकीचं नाही मानत नाही, पण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनता आहे हे परत सांगतो. आणि ही मायबाप जनतेला माझी विनंती आहे, जर तुम्हाला या फोंडा जिल्हा परिषद मतदार विकास करून घ्यायचा असेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार मशालीवर माझे पंचायत समितीचे 2 उमेदवार आहेत. एक कीर्ती कृष्ण एकावडे लोरे पंचायत समितीतून, आणि फोंडा पंचायतीतून आपला चैतन्य सावंत हा माझ्या फोंडा पंचायत समिती मशालवर उभा आहे. आणि मी स्वतः जिल्हा परिषद फोंडामधून महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार पक्षाच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उभा आहे. या मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला प्रचंड बहुमताने विजय करतील अशी मायबाप जनतेकडे विनंती करतो. आणि त्यांना माझा नमस्कार आहे. परत माझी साष्टांग नमस्कार त्यांना आहे की त्यांनी आमच्या महाविकास आघाडीच्या चिन्हाला भरघोस मताने विजय करून तुमचा सेवक म्हणून मला स्वीकारावं, आणि मला तुमची सेवा करण्याची 5 वर्ष द्या. जे 50 वर्षात काम झालेलं नाही, ज्या गोष्टीतून वंचित आहात त्या कामाला मी पहिला हात घालून ती कामं मी अजेंड्यावर घेऊन तुमची सेवा करेन. एवढंच तुम्हाला मी वचन देतो आणि थांबतो. निश्चितच हे होते राष्ट्रवादी पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत पिळणकर. त्यांनी आपल्याशी या प्रचाराच्या कालावधीत वेळ काढून संवाद साधला. अनेक संकल्पना विकासाच्या त्यांनी मांडल्या, आणि एकूणच त्यांच्या या संकल्पना पूर्णत्वास जाण्यासाठी ते विजयी होतील अशी त्यांना आशा आहे, अपेक्षा आहे. मतदारांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळतोय. त्यामुळे अशा कोकण 9च्या वतीने सुद्धा आपण त्यांना शुभेच्छा देत असताना मतदारांच्या अपेक्षा ते पुरे करतील, आणि 9 तारीखला जो विजयी उत्सव असेल त्यामध्ये ते सहभागी होतील अशी सदिच्छा त्यांना व्यक्त करतो. आणि त्यांनी आपल्याला वेळ दिला, त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याशी संवाद साधला, याबद्दल त्यांचे आभार मानतो. कोकण 9 साठी दिगंबर वाळवंकर, कणकवली.